जागरूक नागरिक मंचातर्फे 18 वर्षे वयोगटापुढील सर्व नगरकरांसाठी 26 जानेवारी निमित्त खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। त्यात नगर शहराचा विकास न होण्याचे कारणे आणि उपाय या विषयांचा समावेश आहे। निबंध शब्दमर्यादा 500 शब्द आहे। स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी 21 जानेवारीपर्यंत jagrukperson@gmail.com या मेलवर आपले नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरसह निबंध सादर करणे आवश्यक आहे। 26 जानेवारीला निकाल घोषित केला जाईल। प्रथम बक्षीस 2100 रुपये, द्वितीय 1001 आणि तृतीय 501 रुपये असून प्रशस्तीपत्र दिले जाईल। स्पर्धेचे नियम आणि अटी। ही खुली निबंध स्पर्धा असून 18 वर्ष वयोगटापुढील सर्व नगरकरांसाठी ही स्पर्धा खुली आहे। निबंधामध्ये शहरातील रस्ते, वाहतूक यंत्रणा, सुखसुविधा, उद्योग, कारखानदारी, महापालिका, आपणच निवडून दिलेले आजवरचे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींची गुणवत्ता, प्रशासनाची कार्यक्षमता इत्यादी मुद्द्यांवर थोडक्यात आणि अचूक विश्लेषण अपेक्षित आहे। नुसते विश्लेषणच नव्हे तर आता इथून पुढे आपल्या येणाऱ्या निवडणुकीत नगर शहराचे भाग्य बदलण्यासाठी मागे झालेल्या चुका पुन्हा न करता नेमके काय करायचा निश्चय विचार आहे। यामध्ये आपला सहभाग काय असेल याचाही गोषवारा अपेक्षित आहे। त्याचबरोबर शब्द मर्यादा पाळणे आवश्यक आहे। कुठलाही जाती, धर्म, पक्ष किंवा विशिष्ट व्यक्ती याविषयी विषारीपणे थेट टीका किंवा निर्देश नको, तो उपाययोजना हवी आहे। पुढची पिढी जातपात किंवा घाणेरडे राजकारण आणि भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी अशी न बनता विकासाच्याच मुद्द्यावर घडावी, म्हणून आपली मते अचूक आणि बहुमूल्य असू शकतात। या विचारातून आता पुढील काळामध्ये येणाऱ्या सर्वच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा आयोजित केली आहे। वरील नियम आणि अटीमध्ये न बसणारे निबंध विचारात घेतले जाणार नाहीत। एकापेक्षा अधिक स्पर्धक गुणांकनाला पात्र ठरल्यास त्यांना बक्षिसे विभागून दिली जातील। तसेच परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्यावी। तरी सुज्ञ आणि जागरूक नागरिकांनी किमान वर्षानुवर्षे बेरोजगार, खड्डेयुक्त, अतिक्रमणयुक्त आणि मागासलेल्या नगर शहरावर आपली मते मांडण्याची संधी असल्यामुळे यात सहभाग घेऊन पुढील दिशा ठरवण्याच्या दृष्टीने योगदान द्यावे, असे आवाहन जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी केले आहे। या संदर्भात सुहास मुळे यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी सुहासभाई मुळे, जागरूक नागरिक मंचाचा अध्यक्ष, अहमदनगर। मित्रांनो, या 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जागरूक नागरिक मंचाकडनं एक निबंध स्पर्धा मुद्दाम आयोजित केली। लोक जर लिहिते झाले तर निदान विचार करायला शिकतील अशा अपेक्षेनं की आपलं अहमदनगर शहर शेजार पाजारच्या नाशिक, औरंगाबाद, पुणे या शहरांपासून अतिशय वेगळं, मागासलेलं असं राहिलं। याला काय कारणं आहेत? नुसती कारणंच नाही, त्याचे उपाय आहेत असा विषय निवडून ही निबंध स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे। ही निबंध स्पर्धा सर्व वयोगटातल्या सर्व नागरिकांसाठी खुली आहे। कारण का? त्याच्यामध्ये सर्वांना भाग घेता यावा आणि आपली मतं प्रदर्शित करता यावीत। आणि मतं प्रदर्शित करण्यासाठी विचार करावा लागतो। काय होतं आहे की तो आपल्या ब्रेड बटरमध्ये इतका व्यस्त आहे की पुन्हा नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत सगळ्याच पातळीवरच्या, आणि त्याची लक्षणं सगळीकडे दिसू लागली आहेत। तर या पातळीवर पुन्हा आपण जे काही वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या ज्या चुका करत आलेलो आहोत त्या चुका पुन्हा घडू नयेत। केवळ विकासाच्या आधारावर लोकप्रतिनिधी निवडून यावेत, अगदी नगरसेवकापासून तर खासदारापर्यंत। पुन्हा जाती पाती, धर्म, राजकारण याच्या बेसवर कुणी निवडून येऊ नये, केवळ 2000ला मत कुणी विकू नये, अशी एक भावना निर्माण व्हावी आणि लोकांनी विचार करायला शिकावं। आणि येणाऱ्या काळामध्ये केवळ विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका या लढल्या जाव्यात, मतदान घेतलं जावं, तरच आपण आपल्या शहराचं चित्र बदलू शकतो असा विचार सगळ्यांनी करण्यासाठी ही निबंध स्पर्धा आयोजित केली आहे। चांगली बक्षिसं ठेवलेली आहेत। पहिलं बक्षीस 2100 रुपयाचं आहे, दुसरं बक्षीस 1000 रुपयाचं आहे, तिसरं बक्षीस 500 रुपयाचं आहे। आणि जे कोणी चांगले उपाययोजना सांगतील आणि ते या प्रक्रियेमध्ये सहभागी देखील होतील त्यांचे निबंध वर्तमानपत्रातून योग्य वाटल्यास प्रसिद्ध पण केले जातील। तर सर्वांना मी असं आवाहन करतो की सर्वांनी या निबंध स्पर्धेमध्ये भाग घ्यावा। आणि हे निबंध मेलवर सबमिट करायचे आहेत 21 जानेवारीच्या आतमध्ये। आणि त्या मेलचा ID दिलेला आहे jagrukperson@gmail.com, jagrukperson@gmail.com। धन्यवाद। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।